पॉलिटिकल बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली आहे, तर महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। मात्र यावेळी संभाजीराजे यांची अनुपस्थिती होती। आम्ही शाहू महाराजांच्या प्रचाराला येणारच, पण शाहू महाराजांच्या विजयाच्या प्रचाराला सुद्धा येणार असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। तर महाराज आणि आमचे ऋणानुबंध आमच्या आजोबांपासून असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। खासदार उदयनराजे अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये घड्याळाच्या चिन्हावरती लढणार का याबद्दल आज दिल्लीमध्ये फैसला होणार आहे। उदयनराजे यांनी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढण्यासाठी नकार दिलाय। राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल 1.5 तास बैठक झाली आहे। मुंबईमधल्या ताज लँडसेंड या हॉटेलमध्ये ही बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये मनसेच्या महायुतीमधल्या समावेशाबद्दल आणि मनसेच्या 2 जागांच्या प्रस्तावाबद्दल चर्चा झाली आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पक्ष इतर पक्षांकडे गहाण ठेवण्याची पद्धत मनसे प्रमुखांची आहे असं म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल केलाय। तर अशा सेटिंगला आम्ही फार गांभीर्याने घेत नाही असंही त्यांनी म्हटलंय। मुंबईमधल्या शिवाजी पार्क इथे होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेने परवानगी दिली आहे। 9 एप्रिलला मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे आणि तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बीआरएस पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती आलेली दिसते आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव यांच्यामध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्रामध्ये वंचित सोबत येण्यासाठी बीआरएस उत्सुक असल्याचं कळतंय। वंचित आघाडीला 4 जागा सोडण्यासाठी तयार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकर सोबत आले तर महाविकास आघाडीची ताकद वाढेल असंही राऊतांनी म्हटलंय। तर वंचितला 4 जागांचा प्रस्ताव अमान्य आहे। भाजपची तिसरी यादी जाहीर झाली आहे। यादीमध्ये महाराष्ट्रामधल्या कोणाच्याही नावाचा समावेश नाही आहे। तमिळनाडूमधल्या 9 उमेदवार आता भाजपकडून जाहीर झाले। काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भाजपच्या जाहिरातींच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली आहे। यावेळी त्यांनी सरकारी जाहिराती थांबवण्याची मागणी केली। तर मोदींची गॅरंटी, विकसित भारत आणि मोदींचा परिवार या जाहिरातींवरती काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। उत्तर मध्य मुंबईसाठी प्रिया दत्त यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची चर्चा सुरू आहे। भाजपमधील एका गटाकडून त्यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजपमध्ये जाण्यासाठी प्रिया दत्त या उत्सुक असल्याचं समजतंय। जर आमच्या पक्षाने मला जबाबदारी दिली तर जानकरांना समजवण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न करेन असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय। इम्तियाज जलील हे खासदार होऊ शकत नाहीत, त्यांनी केलेल्या कामामुळे जनता नाराज आहे अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। नितेश राणे यांनी मला रिटर्न तिकीट देण्यापेक्षा ते तिकीट त्यांच्याकडेच ठेवावं, राणेंना रिटर्न पाठवण्याचं तिकीट लोकांनी तयार ठेवलंय असं म्हणत विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावरती हल्लाबोल केलाय। परभणी लोकसभेच्या जागेसाठी भाजप पदाधिकारी हे आग्रही दिसत आहेत आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे। सध्या परभणी लोकसभेवरती ठाकरेंच्या सेनेचे संजय जाधव खासदार आहेत। हिंगोली लोकसभेसाठी भाजप आग्रही दिसते। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे। हिंगोलीची जागा भाजपनं लढवावी या मागणीसाठी पदाधिकारी हे फडणवीसांना भेटले आहेत। महायुतीमधल्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। तर महायुतीची कोणतीही जागा डेंजर झोनमध्ये नाही, त्यामुळे एकच लक्ष्य आहे, अब की बार 400 पार असं सुद्धा मुश्रीफ यांनी म्हटलंय। बुलडाणा लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंकडून अजूनही सक्षम उमेदवाराची चाचपणी होतीये, त्यामुळे उमेदवाराची घोषणा झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे। आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे। अमरावती लोकसभेसाठी महायुतीकडून नवनीत राणा यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी रवी राणा हे इच्छुक आहेत। मात्र शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यासाठी विरोध दिसतोय। अभिजित अडसूळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाबद्दल अभिजित अडसूळ हे सुद्धा आग्रही आहेत। शिंदेच्या सेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। तर रामटेक लोकसभेवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच असल्याचं दिसतंय। रामटेकच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे, तर विद्यमान जागा न सोडण्याचा शिंदेच्या शिवसेनेचा हट्ट आहे। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। संभाजीनगर लोकसभेवरती भाजपनं दावा केलाय।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। भाजपचे नेते प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली सागर बंगल्यावरती गेले होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। उद्धव ठाकरे सांगलीमधल्या वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळावरती गेले होते। यावेळी उद्धव ठाकरे यांनी विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील यांचीही भेट घेतली आहे। बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली। अमरावती लोकसभा मतदारसंघासह पश्चिम विदर्भातील इतरही लोकसभा मतदारसंघांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। सातारा लोकसभेमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे। कोथरूडच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पंकजा मुंडे यांनी ही भेट घेतली आहे। सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या हालचालींना वेग आलाय। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। सातारा लोकसभेचा तिढा अजूनही कायम आहे, तर माढा, बारामती आणि साताऱ्याच्या संदर्भात सागर बंगल्यावरती खलबत झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुभाषराव शिंदे यांचं निधन झालंय। त्यांच्या कुटुंबियांची शरद पवार यांनी फलटणच्या दौऱ्यावरती असताना भेट घेतली आहे। सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी शेपूट कोणी घातलं हे जनतेला माहिती आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे। पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवरती बोलताना मोदींच्या गॅरंटीची वॉरंटी नाही असं म्हणत काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरती हल्लाबोल केला आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी आमदारांना आता थेट इशारा दिलाय, पक्षाची शिस्त कोणीही बिघडू देऊ नये, येत्या निवडणुका ही खरी परीक्षा आहे असं शिंदेंनी म्हटलंय। आमचे सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे। यावेळी गठबंधन कसं मजबूत करता येईल या अनुषंगाने चर्चा करण्यात आली अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। तर आम्हाला प्रत्येक जागा जिंकायची असल्याचं सुद्धा पटोले यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या विरोधातील विजय शिवतार यांनी घेतलेल्या भूमिकेवरून अजित पवार यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शिवतार यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही तर आम्ही पाळणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतला आहे। मराठा आंदोलकांनी भाजपच्या नेत्यांना गावबंदी करण्यापेक्षा घरबंदी करावी असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी केलंय। तर गावबंदीचा फायदा भाजपवाल्यांना होतोय असंही त्यांनी म्हटलंय। परभणीच्या पूर्णा शहरामध्ये माजी आमदार सीताराम घनदाट यांची मराठा बांधवांनी गाडी अडवली आहे। यावेळी मराठा बांधवांकडून घनदाट यांना आरक्षणाविषयी जाबही विचारण्यात आलाय। आमदार रोहित पवार उद्या पत्रकार भवन इथे पत्रकार परिषद घेणार आहेत। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या घोटाळ्यांवरती रोहित पवार बोलणार असल्याची माहिती मिळते आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी 59 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। आतापर्यंत एकूण 141 उमेदवारी अर्ज विविध उमेदवारांनी घेतले आहेत। सिंधुदुर्गामधल्या ओरोस इथे विनायक राऊतांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालंय। यावेळी इंडिया आघाडीचे स्थानिक नेते सुद्धा हजर होते।